हेमंत पाटील हा निव्वळ जातीवादी प्रवृत्तीचा लोकप्रतिनिधी आहे। त्यांना जिंतूर फाट्यावरील जवळपास 66 एकर जमिनीवर त्यांनी स्वतःच्या जे याचे जे फाउंडेशन आहे त्याच्या नावाने घेतले। त्याच्यानंतर बरेचशा गोरगरीब शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी जमिनी बळकावून घेतलेल्या आहेत। तर त्यांनाच मी सांगू इच्छितो बा, तुम्ही कोणी वेळेस हिंगोलीचे खासदार होता, त्या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोण्या एखाद्या गोरगरीब समाजाचे किंवा कोण्या एखाद्या गावाच्या विकासात्मक हे बोलले का? तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी सारखा आमचा माणूस जो परभणीमध्ये जो शहीद झाला, त्यांना तुम्ही त्या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय भेटला, ते प्रकरण तुम्ही दाबण्यासाठी व तिथले संबंधित पोलीस कर्मचारी जे आहेत, जे तुम्हाला तुमच्या भूमाफियामध्ये तुमचे पार्टनर आहेत, तुमच्यासोबत त्याचे पैशाचे आर्थिक देवाणघेवाण आहे, त्यांना तुम्ही वाचवण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तुम्ही हे करीत आहात। कितीतरी लोकांचे आपण प्रतिनिधित्व करण्यासाठी आताच मस्के सरांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत वरिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून आपण लोकहिताची काही कामं करू शकतो का, याला प्राधान्य न देता हा जातीवादी आमदार म्हणून हेमंत पाटील यांनी मात्र आमचं संरक्षण कवच असलेली जे अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे त्यावरच यांनी जर संशय घेतला असेल तर हा अत्यंत संतापजनक विषय आहे। आणि आज या निमित्तानं आदरणीय आयजी साहेब, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आमची विनंती आहे की अशा या बेजबाबदार आणि जातीवादी आमदाराला खरं तर आमदार म्हणून घ्यायची सुद्धा त्याची लायकी नाही आणि यापुढे जर त्यांनी समाजाची माफी मागितली नाही तर यानंतर मात्र आम्ही अक्षरशः राज्यपालाकडे जाऊन त्यांची आमदारकी कशी रद्द होईल, कारण ते विधान परिषदेचे आमदार आहेत याचे त्यांनी भान ठेवलं पाहिजे। याच हिंगोली जिल्ह्यामधून त्यांनी लोकसभा सुद्धा लढवलेली आहे, ते खासदार राहिलेले आहेत। त्या काळात सुद्धा आताच दवणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकही विधायक काम कोणते केलं नाही, परंतु आज मात्र फक्त द्वेषाच्या पोटी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती हा आमदार म्हणून बसलेला आहे त्यांनी मात्र संविधानावरच संशय घ्यायला लागलेत। जातीवादी ही जी भाषा आहे ती अत्यंत निंदनीय भाषा आहे। आम्ही सर्वजण आंबेडकरी अनुयायी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा आज या ठिकाणी जाहीर निषेध करतो।